हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की जॉबचा अपडेट आहे आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. मेगा भरतीचा हा अपडेट आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मुंबई येथे उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि यामध्ये जे शिपाई, हमाल आणि फराश अशा प्रकारे ह्या पदाचं नाव आहे आणि त्यासाठी एक मेगा भरती आलेली आहे. मेगा भरतीची चर्चा ही काही दिवसापासून सुरूच होती, पण आता ती जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. त्यापैकी एक पद म्हणजे शिपाई, हमाल आणि फराश हे पद आहे आणि याची सविस्तर चर्चा आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. अर्थातच एक्झामला कोण इलिजिबल आहे, एज लिमिट काय आहे, एक्झामचं पॅटर्न काय आहे, एक्झाम फीस काय आहे, या रिगार्डिंग आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करूया. चला पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपण जी ॲड बघत आहोत, जी नोटिफिकेशन तुमच्यासमोर मी स्क्रीनवर शेअर करत आहे, ते शिपाई या पदाकरिता आहे. ठीक आहे. तर यामध्ये जी वेटिंग लिस्ट लागणार आहे, सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलेले बघू शकता तुम्ही. प्रतीक्षा यादी ही 2 वर्षाकरिता, म्हणजे तुम्हाला प्रतीक्षा यादी ही 2 वर्षापर्यंत व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. यामध्ये पुढे बघू शकता पदाचे नाव तुम्हाला दिलेले आहे आणि व्यवस्थापना म्हणजे व्यवस्थापना यामध्ये उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंड विद्यापीठ आणि औरंगाबाद खंड विद्यापीठ यामध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर मुंबई या विभागामध्ये 570 एवढ्या वॅकन्सी आहेत आणि नागपूरमध्ये 115 आणि औरंगाबादमध्ये 202 आणि दिव्यांगासाठी इथे 4% आरक्षण दिलेलं आहे, ज्यामध्ये 23 जागा ह्या उच्च न्यायालय मुंबईमधून भरण्यात येणार आहेत आणि 5 जागा ह्या नागपूर विभागात आहेत आणि 8 जागा ह्या औरंगाबाद विभागामध्ये आहेत. आणि यामध्ये निवडक यादीमध्ये किती उमेदवार सिलेक्ट केल्या जातील हे देखील इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर बघा, तुम्हाला असं दिसत आहे की 547 एवढे मुंबई न्यायालयामधून निवडले जाणार आणि 137 लोकांची वेटिंग लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. आणि ही वेटिंग लिस्ट इन्क्रीज होत असते, कारण इथे दिलं आहे की 2 वर्ष ही व्हॅलिड राहणार आहे. म्हणजे एका वर्षात जरी काही उमेदवारांना सिलेक्ट केलं आहे वेटिंग लिस्टमार्फत, तरी तेथील जे उमेदवार आहेत ते जर जॉईन करत नसतील, तर नेक्स्ट इयरमध्ये खाली ज्या उमेदवारांचा रँक आहे त्या उमेदवारांना परत संधी दिल्या जाणार आहे. म्हणून ही खूप चांगली बाब आहे. सरळ सेवेमार्फत एक GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे की आता पुढे ज्या एक्झाम होणार आहेत सरळ सेवेमार्फत, त्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांची वेटिंग लिस्ट ही 2 वर्षापर्यंत व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण वेतन श्रेणी बघा तुम्ही. यामध्ये S3ची वेतन श्रेणी आहे 16,600 ते 52,400 आणि नियमित भत्ते देखील इथे लागू असणार आहेत. म्हणजे चांगली संधी आहे. यामध्ये जर शिपाई पद आहे, बाहेर ठिकाणी जेव्हा वॅकन्सी येतात दुसऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे दुसऱ्या विभागाला, तर त्यामध्ये एवढं पेमेंट नसतो. यामध्ये जरा पेमेंट हा व्यवस्थित आहे. ठीक आहे. पुढे आपण आता शैक्षणिक पात्रता व बाकी अटी जाणून घेऊया. तर जो उमेदवार या पदाकरिता अप्लाय करणार आहे, त्याचं कमीत कमी शिक्षण हे 7वी पास असणे आवश्यक आहे आणि पुढे हायर एज्युकेशन हे चालणार आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला बघा, महत्त्वाचा विषय असतो एज लिमिट. यामध्ये कमीत कमी तुमचं एज हे 18चं असणं आवश्यक आहे आणि मॅक्झिमम हे 38 म्हणजे 38 वर्षापर्यंत एज लिमिट ही तुम्हाला चालणार आहे. हे मी खुल्या प्रवर्गासाठी बोलते, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी बोलते. पुढे आपण बाकी कॅटेगरींचे बघूया. यामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी एज लिमिट 18 आणि जे मॅक्झिमम ही 43 वर्ष असणार आहे आणि ज्यामध्ये आणि जे तिथले जे न्यायालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी एज लिमिट 18 आणि मॅक्झिमम एज लिमिट इथे दिलेलीच नाही, म्हणजे लागू राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट इथे लिहिलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला कुठल्या अटींची गरज आहे आपण त्या सर्व जाणून घेऊया. ठीक आहे. म्हणजे अटी लागू आहेत. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्राचं डोमेसाईल असावं, हे तर तुम्हाला अट एकदम व्हॅलिड आहे. आणि त्याचं कॅरेक्टर हे चांगलं असावं आणि तो म्हणजे कुठलेही करण्यास सक्षम असावा असं इथे नमूद केलेलं आहे. आणि कुठल्याही म्हणजे गुन्ह्यात त्याने दोषी नसावं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले त्या व्यक्ती नसावं. पुढे त्या व्यक्तीला पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. ठीक आहे. आणि त्यांना अपत्य हे 2 असावेत असंच इथं क्लिअरली मेन्शन, 2 पेक्षा अधिक नसावे असं दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे ऑनलाईन शुल्क आपण बघूया. यामध्ये
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना ₹1000 परीक्षा शुल्क हे एस बी आय कलेक्ट या पेमेंट गेटवेनी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. बघा पूर्वी कसं होत होतं की जे कोर्ट आणि बाकी कोर्टाच्या ज्या नोटिफिकेशन यायच्या ना, त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची सुविधा नव्हती. त्यावेळेस तुम्हाला फॉर्म हे पोस्टामार्फत पाठवावं लागत होतं फॉर्म भरून. तर आता ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरायचं आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी शुल्क हा समान आहे, ₹1000. अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हा करायचा आहे. ठीक आहे. आता बऱ्याच सुविधा तुम्हाला जनरेट झालेल्या आहेत. इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे. अर्ज सादर करताना या लिंकवर तुम्हाला जाऊन पुढची प्रक्रिया ही करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे 15/12/2025 म्हणजे या महिन्याच्या 15 तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज करायला तुम्ही भरण्यास सुरुवात करू शकता. आणि 5/1/2026 म्हणजे पुढच्या वर्षीच्या 5 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज सादर करू शकता. ठीक आहे. आणि ते पण 5 तारखेला तुम्ही 5 वाजेपर्यंतच ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर हे बंद होणार. तुमचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे पोर्टल आहे ते पूर्णपणे बंद केलं जाईल. यामध्ये तुम्हाला फोटोचं साईज काय लागणार आहेत, सिग्नेचरचे साईज काय लागणार आहेत, यामध्ये सविस्तर माहिती PDF मध्ये दिलेली आहे. आणि हा PDF जर तुम्हाला हवं असेल तुम्ही माझं टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. आणि त्यामध्ये मी इतरही सर्व अपडेट हे तिथे देत असते. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकणार आहे आणि त्यातून तुम्ही ते जॉईन करू शकता आणि त्यामध्येच मी PDF हे तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या आधी तुम्ही फॉर्म हा सविस्तर वाचून घ्यायचा आहे. पुढे आपण निवडक प्रक्रिया थोडक्यात जाणून घेऊया की काय असणार आहे. तुम्हाला या 3 गोष्टी पॉईंट दिले आहेत. जसं पहिले सुरुवातीला लेखापरीक्षा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 30 गुणांची ही परीक्षा होणार आहे. लेखा चाचणी यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 15 मार्क असणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता, यामध्ये 10 गुणांची हे असणार आहे. आणि शेवटी तुमची मुलाखत असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्कांची गरज पडणार आहे. तर पुढे ह्या तिन्ही जी 30 मार्क लेखी परीक्षेचे, शारीरिक क्षमता चाचणीचे 10 गुण आणि मुलाखतीचे 10 गुण असे एकूण 50 मार्कांच्या बेसिसवर तुमची मेरिट लागणार आहे. आणि त्यामध्ये जे कॅन्डिडेट सुरुवातीला ज्यांचं रँक असणार आहे त्या विद्यार्थ्यांची इथे सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात. आणि तुम्ही जे 3 मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर यापैकी तुम्ही एकाच झोनमधून तुम्ही अप्लाय करू शकता. हे देखील म्हणजे महत्त्वाचं पॉईंट आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा 50 मार्कांची जेव्हा तुमची परीक्षा होणार टोटल तिन्ही टेस्टचा जर रिझल्ट असेल त्यामध्ये मेरिट लिस्ट वाईज तुम्हाला सिलेक्शन केलं जाणार आहे. तर पुढे आता आपण हे सगळे डिटेल्स बघितलेले आहेत की परीक्षा कशी असणार आहे, पॅटर्न सगळं संपूर्ण जाणून घेतलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आणि अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हा भरायचा आहे. आता 7वी पास आहे तुम्ही आणि पुढे तुम्हाला परत एक संधी मिळाली आहे की चला आता आपल्याला पुढे भविष्यात गव्हर्मेंट जॉब मिळवायची आहे आणि 35 तुमची एज लिमिट क्रॉस झालेली आहे. तरी देखील ही एक चांगली संधी तुमच्यासमोर उपलब्ध आहे आणि इथे तुम्ही मेहनत करून तुम्ही आरामात निवांत लागू शकता जॉबला. ठीक आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.